पुरस्कार आपण देऊया। चला ऋषभ चंदाणे यांना सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया। महेश सरांना आम्ही विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करूया आणि मॅचला सुरुवात आपण करतोय। जाऊया मायक्रोफोनवर दीपक कोळी सरांकडे। धन्यवाद। आणि पुढील सामना शौर्य 11 विरुद्ध गवली धुरंधर। शौर्य 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सलामीची जोडी गोल्डी उर्फ गुरमीत आणि नॉन सायकल तो शुभम गवली धुरंधर संघातर्फे सलामीला आलेली जोडी आणि सामना करेल दीपक पवार यांचा पहिला चेंडू लो फुलटॉस आणि लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू एका धाव्यावर समाधान मानावं लागते। ते दोन्ही खेळाडूंना संघाची धावसंख्या 1 आणि 50+ खेळाडू 40+ खेळाडू दीपक पवार वैयक्तिक पहिला व संघातर्फे पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत। पहिल्या चेंडूवर एकच धाव दिलेली आहे। पुढील चेंडू सामना करेल तो डावकुरा फलंदाज शुभम। बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो शुभम अहिरे गवली धुरंधर संघाचा सलामीला आलेला खेळाडू। पुढील चेंडू दीपक पवार यांचा आणि ऑफच्या दिशेला टाकलेला चेंडू फलंदाजाला काय समजलेला नाही। निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या 1 बिनबाद 1 आणि मागील मॅचचा सामनावीर ऋषभ चंदानी। फोटोग्राफर प्लीज फोटो काढण्यासाठी जायचं आहे। अतिशय चांगली खेळी केली ती ऋषभ चंदानी यांनी गोलंदाजी त्याच पद्धतीने केली होती म्हणून सामनावीर घोषित करण्यात आलेला आहे आयकॉन खेळाडू श्री स्वामी समर्थ संघाचा। आणि तिसरा चेंडू सामना करेल तो शुभम अहिरे डावकुरा फलंदाज आणि झेलबाद आणि दीपक पवार यांचा लो फुलटॉस आणि लो फुलटॉस पहिला गडी बाद शुभम अहिरे यांच्या नावाने दीपक पवार यांच्या खात्यात। संघाची धावसंख्या फक्त 1 धावेवर 1 गडी बाद गवली धुरंधर संघाचा। आणि शुभम अहिरे यांची जागा घेण्यासाठी आता आलेला आहे तो गवली धुरंधर संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू ऋषिकेश पानसरे। बघूया आपल्या संघासाठी कुठली खेळी उभारतोय काय खेळी करतोय दीपक पवार। आणि श्री स्वामी संघ जिंकलेला आहे पात्रता फेरीत दाखल झालेला आहे। आयकॉन खेळाडू ऋषभ चंदानी मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार 1000 रोख व टी शर्ट। आणि पुढील चेंडू दीपक पवार यांचा सामना करेल पानसरे आणि मारलेला हा लॉंगॉनच्या दिशेने षटकार ऋषिकेश पानसरे यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर आणि संघाची धावसंख्या वाढती। संघाची धावसंख्या झाली ती 7 1 बाद 7। उर्वरित 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूचा सामना करेल तो ऋषिकेश पानसरे। बघूया दीपक पवार आत्तापर्यंत चांगलीच गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी। आणि पुढील चेंडू उंच उडालेला आहे उंच झेल। बघूया हा झेल टिपतात का आणि हा झेल सुटलेला आहे आणि झेल सुटलेला आहे जीवदान मिळालेलं आहे। बघूया जीवदानाचा काय फायदा उचलतोय हा पानसरे। चांगलीच गोलंदाजी दीपक पवार यांच्या हातातून। संघाची धावसंख्या 8 1 बाद 8 आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करेल तो 40+ गोल्डी उर्फ गुरमीत। आणि शेवटचा चेंडू लो फुलटॉस होता लेगच्या दिशेने टोलवलेला हा चौकार गुरमीत यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या झाली ती 12 1 बाद 12। काल चांगलीच खेळ केली होती गुरमीत यांनी आपल्या संघासाठी तशीच खेळी आज करतोय का बघूया। आणि
ऋषिकेश पानसरे याला जीवदान मिळालेलं आहे. त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलतोय का बघूया. हा पानसरे आपल्या संघासाठी मोठी खेळी करतोय का. आपल्या खेळीमधून आपल्या फलंदाजीमधून उत्तुंग षटकार मारतोय का आपल्या संघासाठी बघूया. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1-12 आणि वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय तो अनिकेत शिंदे. एक फिरकी गोलंदाज चांगलीच कामगिरी करताना दिसतो तो. नवी मुंबई परिसरात CBDतील सेक्टर 8 मधील हा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. पहिला चेंडूचा सामना करेल तो ऋषिकेश पानसरे. धावसंख्या आहे धावफलकावर फक्त 12. 1-12 चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघासाठी. आहा रिव्हर्स स्वीप पॉइंटच्या हातात सरळ चेंडू. मयूर मिसाळ यांच्या एका धाव्यावर समाधान. संघाची धावसंख्या 13. अनिकेत शिंदे यांचा हा चेंडू रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पानसरेच्या बॅटमधून खेळताना दिसला. फक्त एकच धाव निघाली त्यांच्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू अनिकेत शिंदे यांचा सामना करेल तो गुरमीत 40+ संघाचा हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि उंच टोलच्या नादात उंच झेल आणि आज झेल बाद आणि दुसरा गडी बाद गुरमीत याच्या रूपात अनिकेत शिंदे याच्या गोलंदाजीवर. आणि सोपा झेल पकडण्यात यश मिळालंय तो क्षेत्ररक्षक रोहित पाटील. आणि गोल्डी याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो मैदानात अरुण. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धडाके बाज फलंदाज अरुण. संघाची धावसंख्या 13. 2-13 चांगलं योगदान अनिकेत शिंदे यांचं. आपल्या गोलंदाजी मार्फत एक गडी बाद केलाय गुरमीतच्या रूपात. आणि चांगली सुरुवात. वाईटची रेषा जरा क्लीन करायची आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर अनिकेत शिंदे यांच्या रूपात. आणि तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आणि नवीन खेळाडू मैदानात हजर अरुण याच्या रूपात. संघाची धावसंख्या आहे फक्त 13. 1-13 2-13 माफ करा 2-13. गवली दुरंदार आणि लो फुल टॉस स्वीप शॉट मारण्याच्या नादात बॅटची कट घेऊन लेगच्या दिशेला गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेले आहे दोन्ही खेळाडूंनी. संघाची धावसंख्या 14. 2-14 गोलंदाजीला इथं 11 नंबरची जर्सी परिधान केलेला अनिकेत शिंदे. समोर आहे बॅटिंगला 10 नंबरची जर्सी परिधान केलेला ऋषिकेश पानसरे. आयकॉन खेळाडू गवली दोरंदाज संघाचा कर्णधार. आणि चौथा चेंडू लेग कट केलेला दिशाहीन चेंडू. योग्य टप्पा नसलेला वाईटच्या बाहेर गेलेला हा चेंडू नकारात्मक चेंडू. अवंतर धावसंख्येत बस. संघाची धावसंख्या 15. धाव फलकावर लागलेली आहे 2-15. आणि पुढील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. आणि हा लागलाय लेगच्या दिशेने गेलेला उंच षटकार ऋषिकेश पानसरे यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या वाढते 6च्या रूपात
21. 2 बाद 21. आणि शेवटचा चेंडू. 2 चेंडू शिल्लक. अनिकेत शिंदे यांचे, कारण या षटकाराच्या अगोदर एक नकारात्मक चेंडू फेकला होता. तर 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावर लागली होती 21. 2 बाद 21. चौथा चेंडू आणि स्वीप शॉट मारला होता, पण रोहित पाटील चांगला क्षेत्ररक्षक, चांगला झेल. अनिकेत शिंदे यांनी आयकॉन खेळाडू यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे, तंबूत धाडलेला आहे. पहिलं एवढं जीवदान मिळालं होतं, पण त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा ऋषिकेश पानसरे यांनी उचललेला नाही. आणि तिसरा झटका फटका गवली दोरंदाज संघाला ऋषिकेश पानसरे यांच्या हातातून अनिकेत शिंदे यांच्या गोलंदाजीवर रोहित पाटील यांच्या हातात सरळ झेलबाद. स्कोर धावसंख्या 2-1. 21. 3 गड्यांच्या मोबदल्यात. लवकरात लवकर पुढील फलंदाजांनी तयार राहायचं आहे. कर्णधारांनी आपल्या पुढील फलंदाजाला अगोदरच प्राचारण करायचं आहे, तयार ठेवायचं आहे, कारण वेळ कमी आहे. अनेक सामने खेळवायचे आहेत. आजचे सर्व लीग सामने आपल्याला संपवायचे आहेत, कारण उद्या सुपर 6 तसेच पुढील सामने आपल्याला खेळवायचे आहेत, सेमीफायनल, फायनल. आणि अंधार व्हायच्या आज जर फायनलचा सामना आपल्याला 5 षटकांचा खेळायचा असेल, तर बाकीचे सामने आपल्याला लवकरात लवकर वेळेच्या अगोदर संपवावे लागतील. आणि शेवटचा चेंडू अनिकेत शिंदे आणि सामना करेल तो पंकज पोल, उजव्या हाताचा फलंदाज. बघूया 21 धावसंख्या धावफलकावर आत्तापर्यंत जमा झालेली ती गवली दोरंदाज संघाची 3 गडी बाद. चला जास्त वेळ दडवू नका, गमवू नका, कारण बाकी सामने संपवायचे आहेत. तुमच्यामुळे दुसऱ्या संघाला फटका बसू नये याची नोंद घ्यायची आहे. वॉटरमेलन वेटिंग फॉर यू. हिट मी. अजूनपर्यंत कोणीही हिट केलेला नाही. शेवटचा चेंडू आणि दिशाहीन चेंडू. पंचांचा निर्णय. अवंत धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 22. 3 बाद 22. शेवटचा चेंडू अनिकेत शिंदे याचा सामना करेल नुकताच आलेला पंकज पोल. पुन्हा लो उलटाच अपील, परंतु दाद नाही दिली ती पंचांनी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित 22. 3 बाद 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बघूया आता पुढील षटक टाकण्यासाठी कोणाला प्राचारण करतोय. कर्णधार लोहित. आयकॉन खेळाडू शौर्य 11 संघाचा नाणेफेकी जिंकून फलंदाजीला प्राचारण केले ते गवली दोरंदाज संघाला. चला थोडं स्पीडअप करायचं आहे, थोडीशी घाई करायची आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. कर्णधारांची नोंद घ्यायची आहे. अनिकेत शिंदे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतो. युवा खेळाडू CBD पट्टीतला नवी मुंबईमध्ये चांगलंच नाव त्यांनी कमावलेलं आहे. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये चांगलीच गोलंदाजी त्यांनी केली होती आपल्या संघासाठी आणि संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करून विजेतेपद पटकावून देण्यात यशाचा वाटा त्यांनी दिला होता तो अनिकेत शिंदे. आणि पुढील षटक हाताळण्यासाठी प्राचारण केले ते हर्षल आणि सामना करेल तो अरुण. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. संघाची धावसंख्या 22. 3 गडी गमावलेले ते गवली धुरंधर संघाने. आणि लो फुल टॉस.
एका धाव्यावर समाधान मानावं लागतं येते गवली धुरंदर संघाला. संघाची धावसंख्या 23. मिडाऊनच्या दिशेने टोललेला हा चेंडू शुभम आयरे यांच्या हातात गेलेला. एका धाव्यावर समाधान. पुढील चेंडू हर्षल यांचा. राईट आर्म ओव्हरचा मारा पंकज पोलसाठी आणि सरळ झेल मयूर मिसाळ याच्या हातात. उंच फटका मारण्याच्या नादात बॅटची एज घेतलेली आहे. चांगलासा नेमका आहे. फलंदाजाला साधता आलेला नाही आणि सोप्पा झेल उंच झेल उडालेला इनर सर्कलच्या आत मयूर मिसालच्या हातात. चौथा झटका चौथा फटका गवली धुरंदर संघाचा आणि धावसंख्या बिकट परिस्थितीत संघाची धावसंख्या 23. 4 बाद 23 आणि पुढील फलंदाज रोहित एक अष्टपैलू खेळाडू रोहित. आत्तापर्यंत चांगला डिसिजन म्हणता येईल शौर्य 11चा कर्णधार लोहित यांचा. नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केले ते गवली धुरंदर संघाला. त्यामध्ये आयकॉन खेळाडू परतलेले तंबोत. 4 गडी बाद 23. निर्धाव चेंडू अचूक टप्पा हर्षल याच्या हातातून. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो उंच शरीरयष्टी असलेला हर्षल. 5 नंबर जर्सी परिधान केलेला. धावसंख्या 23 आणि रोहितच्या बॅटमधून निघालेला हा स्ट्रेट ड्राईव्ह परंतु एकच धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 24. 4 बाद 24. पुढील चेंडू शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातले चांगलं षटक हाताळले ते हर्षल यांनी. बघूया पुढील 2 चेंडूत काय होत आहे काय बिघडत आहे. हा 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 स्लोवर वन डिलिव्हरी फलंदाजाला काय समजलेलं नाही. अगोदरच बॅट फिरलेले निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थगित 24. 4 बाद 24. हर्षल बॉलिंग ट्रॅक बॅटिंग ट्रॅक अरुण स्ट्रेट आणि लॉंगॉनच्या दिशेने निघालेला हा चौकार अरुण याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या झाली ती 28. 4 बाद 28. होय मनीष की करा ऐसा ना करा पानी इतने नथी. ट्रम्प कार्ड है वो मनीष उनका ट्रम्प कार्ड है. शौर्य 11 के ओनर मनीष कमेंट्री बॉक्स में नजर आते हुए आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28. शेवटच्या चेंडूवर चौकार अरुण यांच्या फलंदाजीतून आणि शेवटचे 2 षटक. बघूया 2 षटकामध्ये काय हाणामारी होते. 28-28 लॉस ऑफ 4 विकेट्स. हॅलो बघा पुढचा सामना सीबीडी कॉप्स आणि अकाल ज्योत असा असणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल तर कॅप्टन उपस्थित राहायचे. सीबीडी कॉप्स आणि अकाल ज्योत. 4 आहेत होतील या 4 आरामात होते. उद्या सुपर 6 आणि बॉल आउट होईल आणि सुपर 6 मध्ये 3 येतील ना. सुपर 6 मध्ये एक ओव्हरची मॅच आहे नाही. नंतर सुपर 3 मध्ये बॉलर आलेले ते 40+ सचिन नाही लोहित कर्णधार स्वतः शौर्य 11 आणि विकेट किपर यष्टीरक्षक सचिन याला प्रचारण केलेला आहे. चौथा षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार लोहित लेग ब्रेक घेऊन येतील आणि सामना करण्यासाठी सज्ज रोहित एक युवा खेळाडू आणि नॉन स्ट्राईकला येतो अरुण. संघाची धावसंख्या 28. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि चावलाच फटका
आणि झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा जीवदान, परंतु खेळाडू नवीन रोहित याला जीवदान मिळालेलं आहे. मयूर मिसालच्या हातातून सुटलेला इनर सर्कल मधून हा झेल. संघाची धावसंख्या 29, 4 गडी बाद 29. चांगलीच कॅप्टनशिप लोहित यांच्या डोक्यातून आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आत्तापर्यंत 14 षटक हाताळतायत स्वतः आणि लेगच्या दिशेने टोलवलेला, परंतु इनर सर्कल मध्येच क्षेत्ररक्षक याच्या हातात गेलेला चेंडू. एक धावेवर समाधान. संघाची धावसंख्या 30, 4 बाद 30. पुढील चेंडू लोहित यांच्या उजव्या हातातून पाहायला मिळेल. फलंदाज रोहित आणि फटका टोलवलेला आहे तो लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक सज्जा सुमित सालुंके याच्या हातात. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या झाली ती 31, 4 बाद 31. पुढील चेंडू लोहित, सामना करेल अरुण. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो अरुण. आणि कट घेऊन थर्डमॅनच्या दिशेने गेलेला हा चेंडू, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झाली ती 32, 4 बाद 32. आणि मला वाटतं आत्तापर्यंत 4 चेंडू फेकलेत ते लोहित यांनी आणि फक्त 4च धावा खर्च केले आहेत. चांगलीच कॅप्टनशिप, चांगला निर्णय. शेवटचे 2 चेंडू लोहित, सामना काय रोहित. आणि बघूया पंचांचा निर्णय काय आहे तो. आतमध्ये आलेला हा ऑफ ब्रेक निर्धाव चेंडू. फलंदाजाला वाटलं की हा वाईट घोषित करण्यात येईल, परंतु आतमध्ये हा चेंडू निर्धाव चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. आणि शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती फक्त न फक्त 32. उंच टोललेला चेंडू बघूया. आणि आता मात्र मयूर मिसाल, पहिला सोडला होता झेल, आता पकडलेला झेल. जीवदान दिलं होतं, पण त्या जीवदानाचा का पुरेसा फायदा उचलता आलेला नाही रोहित याला. आणि हा 5वा झटका रोहितच्या रूपात गवली धुरंधर संघाला. संघाची धावसंख्या 32, 5 बाद 32. लास्ट चेंडू ना. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 32 धावसंख्या उभारली ती गवली धुरंधर संघाला. आणि रोहितची जागा घेण्यासाठी येतोय तो आशुतोष गाडेकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि 5वं षटक हाताळण्यासाठी आले तो 2 नंबर जर्सी परिधान केलेला शुभम अहिरे. डोलसे ना, शुभम डोलसे, सेक्टर 8 रमाबाई कॉलनीतील हा एक अष्टपैलू खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. कर्णधारांनी 5वं षटक टाकण्यासाठी शुभमला प्राचारण केलेलं आहे, बोलवलेलं आहे. आणि कालच्या सत्रात, कालच्या दिवसात 10 धावा डिफेन्स केलेल्या त्या 6 चेंडूमध्ये चांगलीच कामगिरी आपल्या संघासाठी केलेली ती शुभमने. पहिला चेंडू टोलवलेला बघूया मयूर मिसाल, परंतु झेल तेवढा सोपा नव्हता. आणि 2 धावा पूर्ण केल्या त्या अरुण आणि आशुतोषनी. संघाची धावसंख्या झाली ती 34, 5 बाद 34. आशुतोष गाडेकर नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर आहे तर अरुण. 5 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या क्षेत्रातला. शौर्य इलेव्हन नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे पहिलं क्षेत्ररक्षण करताना. आणि डान्सिंग ऑन द ट्रॅक एज घेऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातात गेलेला हा झेल. आणि 6वा झटका फटका अरुणच्या रूपात. गवली धुरंधर संघाची बिकट अवस्था. 34 धावसंख्या फक्त धावफलकावर आणि 6 गडी बाद. आतापर्यंत चांगली कामगिरी केली ती या संघाने, शौर्य इलेव्हन संघाने. आणि युवा खेळाडूला आता पाठवण्यात आले तो अमोल गौरव स्ट्राईकला गौरव. कोणी बोलू नका रे. ठीक आहे त्याला
पूर्ण लीग मध्ये आतापर्यंतचा सर्व कमी अंकाचा धावफलक म्हणजे 32 ना का 34 6 गडी बाद 34 आणि शेवटचे 4 चेंडू फेकण्यासाठी सज्ज फलंदाज आलेला आहे तो गौरव. बघूया आपल्या संघासाठी काय झेल उडालाय आणि मयूर मिसाल क्या बात आहे. एक झेल सोडलाय परंतु 2 झेल पकडलेले आहेत. 3 पकडले ना 3 पकडले ना आतापर्यंत. मयूर मिसाल चांगलीच कामगिरी करताना दाखवतोय. कर्णधारांना विश्वासच घेतलाय त्याने की एक सोडला म्हणून काय झालं 3 पकडलेले आहेत आणि 7वा फटका झटका गवली दोरंद संघाला. आणि पुढील आणि हॅट्रिक बॉल शुभम यांचा. शुभम डोलसे शुभम डोलसे आपल्या संघासाठी चांगली आणि उत्तम कामगिरी करताना दाखवतोय. काल पण चांगलीच गोलंदाजी केली होती. आणि शिवम शुक्ला बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थगित 34 7 गडी बाद 34. हा हॅट्रिक सुटलेला आहे पण रनआउटच्या रूपात धावचूकच्या रूपात जसं गेलं तसा आला 19 नंबर शिवम शुक्ला डगआउट मध्ये परत. आणि आता 40+ संघातर्फे कामगिरी करताना दिसत आहे तो प्रशांत तडाके आता येतोय फलंदाजीसाठी. आणि 8वा झटका धावचीच्या रूपात. शिवम शुक्ला बॅक टू पॅव्हेलियन. स्ट्राईकला होता आशुतोष गाडेकर. 2 चेंडू बाकी ना आणि शेवटचे 2 चेंडू बघूया. 2 चेंडूसाठी 2 चेंडूवर हे काय करतायत ते आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 34 पुढे काय जात नाही. 34 आकडा पकडून बसलेले आहे. आणि बघूया प्रशांत ताडके आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. आशुतोष गाडेकर आणि उंच षटकार आशुतोष गाडेकर यांच्या फलंदाजीतून बॅटीतून निघालेला षटकार. आणि धावसंख्या गेली ती 40च्या घरात. 40 धावसंख्या धावफलकावर लागल्यात. गडी बाद झालेले ते 7. आणि शेवटचा चेंडू आणि आणखीन एक 6 मारला आशुतोष गाडेकर यांनी. तर त्यांच्या नावावर 500 रुपये हेमंत पाटील यांच्या खिशातून. परंतु माफ करा जेलबाद झालेले आहेत ते. आणि 8वा झटका आणि शुभम आयरे यांनी शुभम डोलसे 3 गडी बाद केलेले 3 गडी आणि 1 रनआउटच्या रूपात. आणि पुढील समालोचनासाठी आमचे किशोर शिंदे चांगलेच ते प्रवास करतायत. पुणे, गोवा, रत्नागिरी, गुजरात, जम्मू काश्मीर चार्टर प्लेननी ते प्रवास करत आहेत. आणि आता आमच्या सोबत आहेत. चला टॉस आपल्याला करायचा आहे सीबीडी कॉप्स आणि अकाल ज्योत. महेश सरांना विनंती करतो की आपण टॉस या ठिकाणी करून घ्यावा. चला टॉस आपण करूया. महेश सर अकाल ज्योत आणि त्यांच्या विरुद्ध असतील सीबीडी कॉप्स.
दिला ना दादा 2-3 वेळा दिला कॅप्टन आलेत महेश सर त्यांना सांगा तिथं आणि दोन्ही कर्णधार उपस्थित राहिलेले टॉससाठी तर महेश कदम किंवा कोणी कमिटी मेंबर्स इथे असतील तर टॉस घेऊन जायचं आहे आणि प्रमुख पाहुण्यांना प्राचारण करायचं आहे. लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल घ्यायचा आहे. कुठलाही एक कॉईन असेल तर आपण जायचं आहे. कमिटी मेंबर्स कोण असेल तर टॉससाठी जायचं आहे. दोन्ही कर्णधार उभे आहेत आपले वाट पाहत आहेत तर लवकरात लवकर आपण टॉस घ्यायचा आहे. टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो काके सिंग यांना. काके सिंग प्लीज कम ऑन द स्टेज. टॉस का बॉस. ओए ओ काके चाय तो पिला. और काके सिंह टॉस के लिए आ जाओ. टॉस के लिए प्लीज टॉस करना है. सीबीडी कॉप्स वर्सेस अक्काल जोत. फरीद मुल्ला और विष्णु दोनों कर्णधार उपस्थित. टॉस का बॉस कॉमेंट्री बॉक्स में. और अगला टॉस आणि फिल्डिंग सज्ज झालेलं आहे. क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. चाय हवाय आणि टॉस घेण्यासाठी आलेले आहेत ते अंडरआर्मचे एका जगतातले गोलंदाज अष्टपैलू खेळाडू काके सिंग. आणि टॉस जिंकलेले तो सीबीडी कॉप संघाने. बघूया त्यांचा निर्णय काय घेतोय तो. आणि अक्कलजोत हा संघ पात्रता फेरीत दाखल झालेला आहे. मला वाटतं सीबीडी कॉप संघाला हा सामना जिंकायचा आहे. जिंकावा लागेल. आणि क्षेत्ररक्षण सज्ज. पंचांना निवेदन असेल खेळाडूंना निवेदन असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. सामने खेळवायचे आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 41 धावा. शौर्य 11 आणि सलामीला जोडी अनिकेत शिंदे युवा खेळाडू आणि स्वतः आयकॉन खेळाडू कर्णधार लोहित. चांगली संधी लोहित यांनी या युवा खेळाडू सोपवलेले आणि त्याच पद्धतीने चांगलीच कामगिरी करताना दिसतोय हा अनिकेत शिंदे. आपल्या संघासाठी एक अष्टपैलू युवा खेळाडू आणि प्रथम शतक हाताळण्यासाठी आलेला आहे तो ठाकरवाडी संघाचा गवली दुरंद संघाचा सलामीला आलेला हा षटकवीर नितीन ठाकूर. हा चांगलाच चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 0. आणि पुढील चेंडू नितीन ठाकूर यांचा अनिकेत शिंदेसाठी. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 41 धावांचा आव्हान. वाटतंय ते तर सोपं नाही. वाटतंय तसं सोपं नाही असं आव्हान आहे 41. आणि हा क्या बात है. क्या दिमागदार रोहित. आणि हा जेलबाद सीमारेषे जवळ जेल अनिकेत शिंदे यांचा पहिला झटका शौर्य 11 संघाला. अनिकेत शिंदे याच्या रूपात नितीन ठाकूर याची गोलंदाजी आणि रोहित याची हाताळणी. चांगला जेल सीमारेषे जवळ पकडलाय तो रोहित यांनी. तिन्ही युवा खेळाडू फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक. काय कामगिरी आहे. पहिला झटका शौर्य 11 संघाला. अनिकेत शिंदे याच्या रूपात 41 धावांचं आव्हान. म्हटलेलं तसं सोपं नाही. बघूया पुढील चेंडू. आणि और यहाँ पे आगमन हुआ है हमारे स्पॉन्सरर विक्की सिंह गुमान. इनका हार्दिक स्वागत कमेटी की तरफ से. अक्कल जोत और
की तरफ से उनका हार्दिक हार्दिक स्वागत। उनको निवेदन है कि कमेंट्री अपने मंच पर अपना स्थान प्रस्थान करें और उनका सम्मान किया जा रहा है। हमारे 40+ के चेयरमैन महाजापा जी, इनके हाथों से वीके सिंह गुमान इनका सम्मान। शुक्रिया, आप आए, आपका कीमती वक्त निकाल कर आप यहाँ पर आए। अपील, एलबी का अपील, लेकिन लेग बाय के स्वरूप में एक रन शौर्य 11 के खाते में आणि संघाची धावसंख्या 1 दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे। बघूया उर्वरित क्षेत्रामध्ये काय घडतंय। नितीन ठाकूर चांगलीच गोलंदाजीने करताना दिसतोय। अचूक टप्पा, तिकट मारा, 99 नंबरची जर्सी, सामना करेल तो आयकॉन खेळाडू लोहित। बघूया आपल्या संघासाठी काय करतोय। लेगच्या दिशेने हलकाच फ्लिक केलेला हा चेंडू चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या वाढते 5। 1 बाद 5। यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु फुल टॉस गेलेला आहे आणि फलंदाजांनी नेम साधलेला आहे आणि फ्लिक केलेला आहे तो चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार। 41 धावांचा माफक आव्हान गवली धोरण संघाने ठेवलंय ते शौर्य 11 संघासमोर, परंतु एक गडी बाद केलाय तो अष्टवेलू युवा खेळाडू अनिकेत शिंदे याच्या रूपात नितीन ठाकूर याने आणि रोहितने त्याचा सुंदर झेल पकडला आणि कट पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्यात त्या दोन्ही खेळाडूंनी सहजरित्या आणि संघाची धावसंख्या वाढते ती 7। 1 बाद 7 शेवटचा चेंडू ना आणि शेवटचा चेंडू नितीन ठाकूर यांचा आणि सामना करेल तो लोहित आपल्या संघासाठी। बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी। आतापर्यंत चांगलीच कामगिरी केली, चांगलं षटक त्याने हाताळलं होतं आपल्या संघासाठी। नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीसाठी गवली धोरण संघाला 40 धावेवर रोखण्यात यश आलेलं आहे। माफक आव्हान परंतु दिसतंय तसं नसतं। हा चांगलाच मारा परंतु बॅटची कड घेतले आणि इनर सर्कलमध्ये अरुण याच्या हातात गेलेला हा चेंडू। धावसंख्या झाली ती 8। 1 बाद 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। बघूया पुढील षटक हाताळण्यासाठी कोणाला आव्हान, कोणाला बोलवण्यात येत आहे। आणि मला वाटतं रोहित याला बोलवण्यात आलेला आहे। बघूया राईटम ओव्हरचा राईटम राऊंडचा मारा करताना दिसेल तो रोहित आणि स्ट्राईकला आहे तो उजव्या हाताचा फलंदाज लोहित। बघूया आपल्या संघासाठी काय करतोय। चांगलीच कामगिरी करताना दिसतोय कर्णधार लोहित। चांगला निर्णय, नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलंय आणि अवघ्या 40 धावावर गवली धुरंदर संघाला थांबवलंय। माफक आव्हान पण दिसतंय तसं नसतं। आतापर्यंत धावसंख्या झाली ती धावफलकावर 8। 1 बाद 8 राईट आर्म राऊंडचा मारा। बघूया आणि लेगच्या दिशेला टोललेला हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात। निखिल क्षेत्ररक्षण करताना दिसतोय। निर्धाव चेंडू व्हाइट पट्टी क्लीन करना है, व्हाइट पट्टी।
आणि लेगच्या दिशेने डोलवला हा लोहित याच्या बॅटमधून निघालेला उंच असा षटकार रोहित याच्या गोलंदाजीवर आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती चौका का षटकार चौकार चौकार पंचांनी निर्णय दिलाय तो चौकार. पहिला 6 दाखवले होते परंतु चौकार. चला होतंय कधी कधी घडतंय घाईघाईत होतंय काही वांधा नाही. संघाची धावसंख्या झाली ती 12. चांगला फटका लोहित याच्या बॅटमधून चौकार आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या वाढली ती 12. 1-12. दुसरा पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी रोहित पुन्हा डान्सिंग ऑन द ट्रॅक परंतु दिशाहीन चेंडू नकारात्मक चेंडू घोषित करण्यात आलाय पंचांनी आणि संघाची धावसंख्या झाली ती धावफलकावर 13. 1-13. युवा खेळाडू दुसरा पॉवर प्लेचा षटक हाताळतोय तो रोहित. सामना करेल लोहित आणि ऑफच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू शिवम शुक्ला. बघूया शिवम शुक्ला काय करतोय आणि तिथं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 2 धावावर समाधान मानावं लागतं शौर्य 11 संघाला. संघाची धावसंख्या वाढते 2नी आणि संघाची धावसंख्या झाली ती 15. 1-15. धावाचा पाठलाग करताना 41 धावांचं आव्हान आहे त्यामध्ये 15 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघूया पुढील चेंडू रोहित यांचा आणि रिव्हर्स स्वीप अपील जोरदार अपील. बघूया काय पंचांचा निर्णय. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात आणि अपील फेटाळण्यात आलेला आहे. पंचांनी हा अपील फेटाळलेला आहे आणि नाबाद घोषित केले ते लोहित यांना. चांगलाच गोलंदाज आहे तो रोहित. चांगलाच मारा केला. त्याच्यासमोर एक अनुभवी खेळाडू आहे तेवढाच अनुभवी गोलंदाजही तो आहे रोहित. आपल्या संघासाठी चांगली सतत कामगिरी करताना दिसतोय हा अष्टपैलू खेळाडू आणि आयकॉन खेळाडू समोर गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या आहे ती 15 आणि पॉइंटच्या वरून ढकललेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेला आहे. हा मी पकडतो तू पकडतोय. 2 धाव पूर्ण. बघूया तिसऱ्या धावासाठी काय होतंय परंतु नकार दिलेला आहे आणि 2 धाव्यावर समाधान. संघाची धावसंख्या झाली ती 17. 1-17. पुढील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. रिव्हर्स स्वीप. बघूया उडाला झेल आणि आशुतोष गाडेकर याच्या हातात गेलेला हा झेल पकडलाय आणि लोहित यांना तंबूचा रस्ता परतवलेला आहे. संघाची धावसंख्या आहे ती 17. 2-17. म्हटलं होतं दिसतं तसं नसतं. आव्हान सोपं आहे परंतु जर विचार केला तर तेवढं सोपं नाही आहे. जड जाईल आणि लोहित याची जागा घेण्यासाठी आलेला आहे ती 17 17 आणि लोहित याची जागा घेण्यासाठी आलाय तो शुभम. आत्ता कुठेतरी शौर्य 11 संघाला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल कारण तो अजून मला वाटतं 24 धावांची गरज असेल. 17 झाली ना
17 आहे ना 41 पाहिजे ना 24 8 4 12 13 15 16 आणि एक वाईट 17 17 ना बरोबर ना 17 आहे ना 23 पाहिजे 17 धावा धावफलकावर आतापर्यंत जमा झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा दोन्ही षटक संपलेले अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली तसंच क्षेत्ररक्षकांनी सुद्धा तेवढीच साथ दिलेली आपल्या संघाला रोहित यांनी सुंदर झेल सीमारेषेजवळ पकडला होता आणि शिंदे यांचा पहिला झटका शौर्य 11 संघाला दिला दुसरा फटका लोहित आयकॉन खेळाडूच्या रूपात आशुतोष गाडेकर ह्याच्या हातात रोहित होता गोलंदाज आणि चांगलीच कामगिरी केली आपल्या संघासाठी 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 17 2 बाद 17 आणि कटर गोलंदाज निखिल उर्फ पेरू आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी करताना दाखवतोय वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे प्राचारण केलेले कर्णधारांनी ऋषिकेश पानसरे यांनी निखिल याला हर्षल आणि ऑफच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू एक धाव समाधान मानावं लागत आहे संघाची धावसंख्या 18 आणि उर्वरित 16 चेंडूमध्ये मला वाटतंय धावसंख्या करावे लागतील ती 23 शौर्य 11 संघाला 16-23 समीकरण पुढील चेंडू निखिल यांचा शुभम उंच फटका मारण्याच्या नादात थोडासा लेगच्या दिशेने कट झालेला हा चेंडू बाहेर निघाला चेंडू निर्धाव चेंडू चांगलीच गोलंदाजी करतोय निखिल आणि आता मात्र हा षटकार लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला उंच फटका शुभम यांच्या बॅट मधून निघालेला 6 धावांसाठी षटकार संघाची धावसंख्या झाली ती 24 2 बाद 24 निखिल आणि हा चेंडू त्यांचा थोडासा फलंदाजांनी नेम साधला आणि षटकार मारलाय आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती आता 2 चेंडू बाकी आहेत त्यांचे बघूया पुढील 2 चेंडूमध्ये शुभम काय करतो आपल्या संघासाठी आणि अपील फेटाळलाय निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या 24 आणि आता धावसंख्या हव्या त्या 13 चेंडूमध्ये 13 धावा मला वाटतं बरोबर ना 13-17 समीकरण बघूया आणि उंच उडवलेला चेंडू बघूया आणि रोहित आणि जेलबाद रोहित थोडंसं घसरलं होतं पण बॅलन्स केलं स्वतःला सावरलंय आणि जेलबाद केले तो शुभम याला मोठा फटका शौर्य 11 संघाला आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांचं समीकरण आता आलेलं आहे 24 धावा धावफलकावर लागले म्हटलं होतं दिसतंय तसं सोपं नाही आहे धावसंख्या झालेली ती धावफलकावर 24 3 गडी बाद 24 सिराज 17 12-17 आणि निखिल यांनी चांगलाच फलंदाज बाद केलाय तू षटकार मार सकता है तो मैं भी तुझे आउट कर सकता हूं तू मैं मध्ये एक षटकार शुभम यांच्या बॅटमधून आणि लगेच एक चेंडूच्या फरकानंतर तिसऱ्या चेंडूवर झेलबाद परत तंबूत परतवलेला आहे तो शुभम याला धावसंख्या आहे ती धावफलकावर 24 3 बाद 24 आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज 12-17 दोन्ही कर्णधारांना निवेदन 12-17
आणि बघूया चौथं षटक हाताळण्यासाठी कोणाला प्राचारण करतो कर्णधार ऋषिकेश पानसरे. काय योजना असेल आपल्या संघासाठी. अतिशय चांगली कामगिरी करतोय. 41 धावांचं आव्हान, परंतु मापक होतं पण दिसतंय तसं नसतं असा इशारा दिलेला आहे तो शौर्य 11 संघाला. जर तुम्ही आमचे गडी बाद करू शकता तर आम्ही पण तुमचे गडी बाद करू शकतो. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्राचारण केलंय चौथं षटक टाकण्यासाठी 40+. प्रशांत तडाके वैयक्तिक पहिलं, संघातर्फे चौथं आणि स्ट्राईकला आहे. सामना करेल तो हर्षल. बघूया आपल्या संघासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. धाव फलकावर लागल्या त्या 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. राईट आर्म ओव्हरचा मारा प्रशांत तडाके. 7-8 पावलांचा रनअप. बघूया आपल्या संघासाठी फक्त 17 धावा 12 चेंडूमध्ये करायचे ते शौर्य 11 संघाला, परंतु आत्तापर्यंत तिखट मारा केला आहे तो गवली धुरंधर या गोलंदाजांनी. चांगलीच कामगिरी केली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर लागल्यात. 41 धावांचं आव्हान. 12 चेंडू 17 धावा. राईट आर्म ओव्हरचा मारा प्रशांत याच्या हातातून. सामना करेल तो हर्षल. आणि लॉंग ऑफच्या दिशेने टोलला हा चेंडा लॉंग ऑनच्या दिशेने आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. नितीन ठाकूर याच्या हातात गेलेला हा चेंडू. धावसंख्या झाली ती 25. 11 चेंडू 16 धावा. आणि नवीन फलंदाज सिराज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. टोळावलाय, उंच उडवलाय. बघूया आणि जेलबाद नितीन ठाकूर याच्या हातात सरळ झेल. लॉंगनच्या दिशेला उंच उडवलेला हा झेल. प्रयत्न चांगला होता परंतु पूर्ण झालेला नाही. चौथा फटका झटका शौर्य 11 संघाला. संघाची धावसंख्या 25. 4 बाद आणि सिराज यांची जागा घेण्यासाठी आलाय तो रोहित पाटील. रोहित मोरे. अंडरआर्म CPL मध्ये चांगली कामगिरी करताना हा खेळाडू नेहमीच दिसतो, सातत्याने दिसतो. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतोय. चेंडू शिल्लक आहेत ते 10. धावा हव्यात त्या 16. रोहित मोरे. आणि चांगलाच ढकललेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्राचारण केलं. बघूया आणि नकार दिलेला आहे. 2 धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्या झालेल्या त्या 27. 4 बाद 27. चांगलीच गोलंदाजी प्रशांत तडाके याच्या गोलंदाजीतून हातातून आपल्याला पाहायला दिसते. आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये आता आपल्याला 9 चेंडू 14 धावा. पुढील चेंडू प्रशांत याचा सामना करेल तो रोहित मोरे. चांगला झेल त्याने पकडला होता.
आयकॉन खेळाडू ऋषिकेश पानसरेचा. आता बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. 9 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. शौर्य 11 संघाला. दिसते तसं नसतं, मापक आव्हान आहे. सुपला शॉट मारण्याचा परंतु जमलेला नाही. आणि एक धाव मला वाटतं 22च्या रूपात मिळाली शौर्य 11 संघाला. आणि 8 चेंडूमध्ये आत्ता हव्यात त्या 13 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. आणि जरा खेळाडूंना नम्र विनंती असेल, प्रेक्षकांना नम्र विनंती असेल का सीमारेषेच्या थोडंसं मागे उभे राहायचं आहे का, थोडं निर्णय घेण्यासाठी आम्हालाही सोपं जाईल, पंचांनाही सोपं जाईल. पुढील चेंडू प्रशांत याचा सामना करेल तो हर्षल. बॅटची कट. काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी प्रशांत यांची पाहायला मिळते आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झाली ती 29. आणि आता 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. तो कधी घ्यायचा आहे ते फलंदाजाने ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपलं एक्झिक्युशन करायचं आहे. शेवटचा चेंडू प्रशांत यांचा उजव्या हाताचा मारा करताना दिसतोय. आत्तापर्यंत चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. आणि लेगच्या दिशेने टोलरच्या नादात बॅटची कड घेतली परंतु आता आलाय 6-12. 6 चेंडू 12 धावा. 11 30 धावा धावफलकावर लागले. 6 चेंडू 11 धावा. तुम्ही मागे व्हा नाही तर धावा कमी करण्यात येतील. थोडेसे मागे व्हा, आम्हाला सीमारेषा दिसत नाही. शौर्य 11 संघाला निवेदन असेल थोडंसं मागे सरकायचं आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावा. क्या बात आहे. चेतन आहिरे यांचा आगमन झालेला आहे. आता त्यांचा सामना आहे आणि ते मालक आहेत, चालक आहेत त्या संघाचे सीबीडी कॉप्स. झालाय टॉस अक्कलकोट संघाविरुद्ध. बघूया काय कामगिरी करतायत सीबीडी कॉप्स. आणि चांगलंच क्षण पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली कॅप्टनशिप म्हणावी लागेल दोन्ही कर्णधारांची. लोहित आणि ऋषिकेश पानसरे शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आलेला आहे. आणि स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू गवली धुरंधर संघाचा ऋषिकेश पानसरे आपल्या संघासाठी. बघूया काय करतोय. 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. रोहित मोरे युवा खेळाडू नावांचा ऐकले तो हर्षल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. मापक आव्हान होतं पण दिसतं तसं नसतं. हम भी किसी से कम नाही असं दाखवलेले गवली धुरंधर संघाने. आणि ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण केलेला. स्ट्राईक देईल तो त्यांनी अनुभवी खेळाडू हर्षल याला. आणि 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज शौर्य 11 संघाला. 5-10. क्या क्लीन हिट. क्या बात आहे. लॉंगनच्या दिशेने उंच असा मारलेला हा हर्षल याच्या बॅटीतून निघालेला ऋषिकेश पानसरेच्या गोलंदाजीवर षटकार. आणि 4 चेंडूमध्ये आता हवंय त्या फक्त 4. समीकरण होतं 5-10 आता आले 4-4. वाह क्या बात आहे हर्षल.
चांगलीच फलंदाजी, चांगला फटका, षटकार आणि रोहित मोरेला चांगलीच सूझबूझ आणि एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी निघालेला आहे आणि रोहित मोरे धावचित, रोहित मोरे धावचित आणि मयूर आता येतोय तो मयूर. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज, 5-10 असं समीकरण होतं. षटकार मारला हर्षल यांनी ऋषिकेश पानसरे याच्या गोलंदाजीवर आणि समीकरण केले ते 3-3. आणि रोहित मोरे याचा तारीफ करावी लागेल की त्यांनी हर्षलाला फलंदाजीला चान्स दिलाय. इम्पॅक्ट प्लेयर मयूर, क्या बात है, 9 नंबरची जर्सी. बाला आलेला आहे, या बाल्या आलाय तो कोलेवाड्यातून. बघताय काय आपल्या संघासाठी काय करताय. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे आणि आता गोलंदाजीचा जे आहे तो ऋषिकेश पानसरे गवली धुरंधर संघाचा. 50-50% दोन्ही बाजूला पारड जड आहे दोन्ही संघाचा. दोन्ही संघ चांगलेच कामगिरी करताना दिसत आहे. हर्षल आणि उंच मारण्याच्या नादात आणि एक धाव काढलेले आहे. आणि 2 चेंडू 2 धावा. बाला मयूर तुझ्या खांद्यावर जबाबदारी हाय, ऋषिकेश पानसरे याच्या खांद्यावर जबाबदारी हाय. ड्राइव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव पूर्ण. हात केलाय, पळू नकोस, एक धाव बस झाले. माझं काम झालेलं आहे, आता तुझं काम बाकी आहे. एक धाव, एक चेंडू. ऋषिकेश पानसरे शेवटचा चेंडू. कंपल्सरी चेस असेल हा, कंपल्सरी चेस. आणि एक चेंडू एक धाव. गवली धुरंधर संघ शौर्य 11 संघ. बघूया 41 धावांचं आव्हान. कौन जीतता है, कौन हारता है, कौन जाता है अगली बारी में सुपर 6 में और कौन बैठता है सीमारेषा पलीकडे जायचं आहे भाऊ. शौर्य 11 शेवटचा चेंडू. सामना करेल हर्षल. एक मिनिट थोडासा खेळ थांबवायचा आहे. शौर्य 11चे खेळाडू, शौर्य 11 जरा मागे सरकायचं आहे, सीमारेषा पलीकडे थोडं मागे राहायचं आहे. महत्वाचा क्षण, अतिशय बिकट परिस्थिती दोन्ही संघासाठी. एक चेंडू एक धाव. बघूया कोण जिंकतंय. गवली धुरंधर या शौर्य 11 और बाजी मारी है शौर्य 11 संघाने. अतिशय अतिटतीचा सामना जिंकलेला आहे शौर्य 11 संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद.